आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आज जागतिक मानव तस्करी विरोधी दिन। मानव तस्करी करणे हा एक गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे आणि जालना जिल्ह्यात सन 2025-26 मध्ये तब्बल 176 गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी 170 व्यक्ती शोधण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे, तर अजूनही 6 व्यक्ती बेपत्ता आहेत। त्यामध्ये 5 मुली तर एका मुलाचा समावेश आहे। तसेच जून 2026 पर्यंत 117 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 109 व्यक्ती सापडल्या आहेत, तर 8 व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत। विशेष म्हणजे या सर्व 8ही मुलीच आहेत। अशा या गंभीर विषयावर जनजागृती करणे, पीडित व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे या मुख्य उद्देशासाठी जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आज एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयातून जनजागृतीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून ही सुरुवात करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील आणि शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयीची जनजागृती करण्यात येणार आहे। आजच्या या उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नितेश बंडगर, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, मानव तस्करी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी आदींची उपस्थिती होती। चला तर एक सामान्य माणूस म्हणून आपण या मानव तस्करी विरोधी दिनासाठी काय करू शकतो, कशी जनजागृती करता येईल या सर्व विषयी माहिती जाणून घेऊया। आज 30 जुलै 2026 रोजी जागतिक मानव तस्करी विरोधी दिन हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना, जिल्हा पोलीस प्रशासन आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जालन्यामध्ये साजरा केला जात आहे। हा उपक्रम साजरा करण्याचा हेतू आहे की सर्वसामान्य लोकांना मानव तस्करीबद्दल जनजागृती निर्माण करणे। जे काही आपल्याला मागे दिसत आहे ते विशेष मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून मानव तस्करीबद्दलची लक्षणे, त्याच्याबद्दलच्या कायदेशीर उपाययोजना आणि कायदेशीर मदत याबाबतची माहिती हे लघुपटाच्या माध्यमातून लोकांना दाखवली जाणार आहे। जसं की बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन किंवा वल्नरेबल एरियाज असे काय असतील, गर्दीची ठिकाणं असतील किंवा शाळा महाविद्यालये असतील, अशा ठिकाणी ही व्हॅन उपलब्ध होणार आहे आणि तिथून जनजागृतीपर लघुपट त्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे। आणि आम्ही असं देखील आवाहन करत आहोत की ज्यांना मानव तस्करीच्या बाबत काही संशयास्पद घटना घडल्याचे जाणवत असेल किंवा लक्षणे दिसत असतील, तर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास तात्काळ संपर्क साधावा किंवा 15-100 या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला तरी देखील त्यांनी तात्काळ मदत केली जाईल। धन्यवाद। मानव तस्करी विरोधी दिवस असल्याने सदर तस्करीच्या संदर्भाने मानवी तस्करी रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी माननीय न्यायालय, पोलीस प्रशासन आणि शहरातील NGO यांच्या समन्वयाने सदरची व्हॅन तयार केली असून अशा अनुचित प्रकार घडू नये याकरता जनजागृतीचा आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। सदर जनजागृतीमध्ये मानवी वाहतूक तस्करी विरोधी पथक जालना पोलीस दलातर्फे स्थापन असून सदर पथकाचा मी प्रमुख आहे आणि या पथकाद्वारे वर्षभरात खूप चांगली अत्यंत महत्त्वाची कामगिरी करण्यात आलेली आहे। यापुढे सदरची कामगिरी ही चालू राहील। तरी जनतेस आम्ही याद्वारे आवाहन करतो की जनतेने असा कोणताही अनुचित प्रकार कुठल्या बालकास, महिलेस अथवा एखाद्या व्यक्तीस कुणी बळजबरी नेत असेल किंवा कुठले प्रलोभन दाखवून, धमकी देऊन, फूस लावून नेत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून आपण एखाद्या व्यक्तीचा ह्याच्यातून मुक्त करू शकतो आणि त्या व्यक्तीला मोकळा श्वास घ्यायला आपण सुवर्ण संधी देऊ शकतो। आपलाच पोलिसास तात्काळ संपर्क साधण्यासाठी कारणे तक्रारी 1000-112 त्यासाठी 112 डायल करावा आणि 112वर आपण आपली ही गोपनीय माहिती पोलीस दलास कळवावी। आपले नाव ही गोपनीय ठेवण्यात येईल आणि सदरची कारवाई तत्परतेने करण्यास पोलिसांना मदत होईल। धन्यवाद।